वेंगुर्ला कसं वाटलं? तर मंडळी पुन्हा एकदा आपला कोकण परिवार MH07 चॅनलवर स्वागत असा. तर आता आम्ही फिराक चाललो शिरोड्या. हे मित्रमंडळ रूमवरचे आम्ही कॉलेजवाले सगळे फ्रेंड असतो. तर आम्ही एकट्या रूमवर राहतो. तर आम्ही ते आता सगळेजण फिरायला जातो शिरोड्या. तर आमचं रूम मालक म्हणजे दादा, आम्ही त्याला दादा म्हणतो. तर तो आमका घेऊन जातो. त्याची ही गाडी आहे, नवीन गाडी घेतला त्याबद्दल आमका फिरवून आणता येतो. तर चला आता आम्ही जातो बीचवर. आम्ही अंघोळ वगैरे मस्त मजा करतो. मी तुमका दाखवते कशा प्रकारे आम्ही मजा वगैरे करत होती. चला आम्ही निघतो आता, गाडीत वगैरे बसायला घेतो. ओके, वहिनीने आमका सांगितलं जास्त पाण्यात जाऊ नको. आम्ही म्हणजे पाण्यात वगैरे जाऊचो ना जास्त आम्ही. तर आता मी फायनली निघला जाऊसाठी. आम्ही एका गाडीत 5 जण बसला आणि मागे किती जण तुला मागच्या गाडीत? 3, 2, 5 आणि 6, 7 म्हणजे टोटल आपण किती जण आहो? 7 आणि ते 5 12 जण टोटल आम्ही फिराक चाललो. आता नक्की काय जाऊचं आपल्या शिरोडा की वेंगुर्ला? आमचं पहिलं प्लॅन ठरलेलं शिरोड्याक जाऊचो, पण आम्ही तो चेंज करून आता वेंगुर्ल्याक चाललो. तर पडते मला लागलो आपल्या ॲक्टिव्हिटीज करूची, त्याच्यामुळे आपण ॲक्टिव्हिटीजसाठी आता करूसाठी जातलो. ज्यांका ॲक्टिव्हिटीज करूची नाही ते पाण्यात फक्त नाहतले असे. चला आता बघूया. तसा बघू गेला असता आमका थोडा लेटच झाला, पण बघूया आता किती वाजता पोहोचतो. तसं त्याच्यावर आपल्या काय किती मजा करून गावतल्या त्याच्यावर डिपेंड आहे. तर मंडळी आता आम्ही इलो उपरलकर देवाच्या तिथं इलो, ज्याची ओळख 365 खेड्यांचं अधिपती म्हणून ओळखला जाता, तो म्हणजे देव उपरलकर. तर आता आम्ही कसा प्रवासाक जातो म्हणजे फिराक वगैरे जातो. तर म्हटलं आधी देवाचं दर्शन घेऊया आणि नंतरच पुढचा प्रवास करूया. तर दादा म्हणाक लागलो आता आपण पायापडण घेऊया. तर आता आम्ही सगळ्यात आधी पायापडाक चाललो, त्याच्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास करतलो. तर मी तुमका दाखवतोय सावंतवाडीतली ह्या उपरलकर मंदिर. तर हे बघा देव उपरलकर देवस्थान सावंतवाडी. चला पुन्हा एकदा आमचा प्रवास चालू झालेला. तर आता आम्ही निघतो. कैसा गेला वेंगुर्ल्याचा मच्छी मार्केट आतमध्ये मोठा. तर इकडे वेंगुर्ल्याचं मच्छी मार्केट आता बघ तिकडे. तर आता आम्ही वेंगुर्ले मार्केटमध्ये असं पण तिथं मंदिर काय आता एक मंदिर आहे बघ पुढे तरी मंदिर आहे वेंगुर्ला. मोठा मंदिर आहे कोणतं तरी बाजारात मंदिर नाही. पुढे गेला आसरा बंद मरे आसरा बंद. वडापाव होतो फेमस चोलीवरचो वडापाव स्पेशल. पाव पण दिसणार पाव हे बघ पाठी आसरा समोरच असतात पट्टीवर एकाकडेच मिळतो. पडते कुडावर रोड आहे बारे हा माहिती आहे. हा भाई कुडा मस्त आहे ना हे माहिती आहे समजलं. ओके ओके कळला. आता इथून पुढे बंद करा.
तर आम्ही आता फायनली वेंगुर्ल्यात पोहोचलो आणि हे बघा आमच्या समोर असा आता म्हणजे आपला वेंगुर्ल्याचा बीच आणि तिकडे असा आता म्हणजे ब्रिज. तर आपण आता ब्रिजवरसून त्या जातलो, केबल ब्रिज आहे त्याच्यावरसून आम्ही आता जाऊन निघालो. तर आमची धमाल मस्ती तुमका मी दाखवते. ते फोटो वगैरे चालू आहे यांचा. चला तर रूमवरचे असे एकत्र फिरायला येणार पहिल्यांदाच झाला असा. तर आता आम्ही चाललो. हे उतरूचा कुठून? अरे इला चालू केलं नाही वाव. आणि ते आणि हे बघा आपलं कोकणचा राजा जो म्हणजे आंबे असतात ते आपल्याकडे लागलेले असतात कोकणात. आणि बघा इकडे सगळीकडे आंब्यांची बाग वगैरे असतात. हे बघा आंबे, हे बघा आंबे लागलेले असत. जर तुमका नाश्ता वगैरे होय असत तर करून घ्या. अरे नाश्ता होय तर राहुल इथे नाश्त्याची वगैरे सोय असा स्टॉल वगैरे असत. इला तर फिरा गेला तर इथं रोड साईडला आपल्याला ना आईस्क्रीम थंड वगैरे. आता कसं उन्हाळ्याचे दिवस असत त्याच्यामुळे कसं आपल्या थंड वगैरे पिनसारखे वाटतात. तर आता हे इथं मस्त की ना सोय केलेली असं. इथं यांचं काकांचं दुकान आहे. काय तुमचं नाव काय? नागेश गावडे. गोळा वगैरे पण इथं भेटता. तर आता आम्ही पण इथं ना थंड वगैरे घेतलो आमच्यासाठी. आणि काय चिप्स देऊ नका 250 करून टाका. स्पायसी देऊ काय द्या स्पायसी किती देऊ? राहुल म्हणता कुरकुरे होई माझा. तुम्ही कुठून इला? घाटकोपर मुंबईसून. बघा मुंबईसून इकडे वेंगुर्ल्यात फिरायला गेलेले होते काका वगैरे. किती लोक येलात तुम्ही? 21-20 जण ट्रॅव्हल्स करून इलेले असतात आपल्या कोकणात फिराटी स्पेशल. काका तुमका कसा वाटला आपल्या कोकणात येऊन वेंगुर्ल्यात येऊन कसा वाटला? यावं कोकणात कधी पण यावं कोकणात. कधी पण मस्त फिरा वगैरे एन्जॉय वगैरे करा. बाकी काही एवढी मजा नाही मिळूची. ओके मस्त वाटलं ना कोकणात. वातावरण पण मस्त आहे ना. कोकण भारी आपल्या कोकणची अशी ओळख तशी आपल्या. ओके मस्त काका भारी वाटलं. तर हे बघा हे ना सगळं आपल्या गुटाळ्या ना कुरकुरे वगैरे सगळं आपल्याकडे ठेवलं नाही बघा. फोडू ना एक आता फोड एक तिकडे फोड. चला वेळ नाही घालवतो फटाफट जाऊया. बीचवर इलेले असं आपण. तर म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथं कायाकिंगची पण सोय असा. कायाकिंग आपण करू शकतो. कांदळवनातनी वगैरे आपण बोटिंग जाऊ शकतो बसून वगैरे. तर हे बघा हे तुमचं नाव काय दादा? माझं नाव राजू केळुसकर. प्रदीप तांडेल. ओके. तर इथं हे हँडल वगैरे करते इथं बोटिंगचं वगैरे हे बघतात. तर तुमका जर कायाकिंग कोणा करूच असात तर तुम्ही नक्की इथं येऊ शकता. किती घेतात चार्ज किती आहे? 200 रुपये पर हेड अर्धो तास. ओके अर्ध्यासाठी तुम्ही 200 रुपये देऊन हे बघा कार्ड पण तुमका मी नंबर तर देतलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं तुमचं नंबर वगैरे देत आहे. चला कार्ड तर आपल्याला भेटलेला जा. चला चला मग करूच आमका सांगा. ओके नक्की सांगतो. वेंगुर्ला चला आता जाऊया फिराक. हे बघा इकडे ऍक्टिव्हिटीज करूची असतील तर तुम्ही वेंगुर्ल्याक नक्कीच यावा आणि ऍक्टिव्हिटीज नक्की करा. इकडे काय काय वेंगुर्ला कायाक्स. ओंकार रे अरे तकडे दिला नाही. बोटिंग जॉर्बिंग साठी नाही काय कोण नाही. त्यांची पावती तयार झालं तर बघूया सांगतो. त्यांची पावती घेतली तिकडे कोणतरी भेटले. लेट्स गो गाईज. चला आयुष तू काय करतला? काय नाही कर मरे. साहिल जर आपल्याला माहिती सांग कसं काय करू आता. अडे बघून काय तर सांग. तू सांगतोस का? नारळ भाग झाल्यात कोणा भैयाला घेऊन जावा नको एवढी परिस्थिती. नाही घेऊन जाऊयाच. बरोबर घे बरोबर रे घे रे. अरे बाई नाही आता मी काय बोलूच शकत नाही. कुर्ली गावली सोडू नको. थांब दाखव. हे बघा शेवटी आम्ही कुर्ली पकडलेलीच असा. हे बघा फोन भेटलेला आमका. ओळख पटवून घेऊन जावा. तर मंडळी आता आम्ही बीचवर कबड्डी घ्यायचा प्लॅन केला. तर आता आम्ही कबड्डी खेळतो. 2 टीम आम्ही केलेल्या असतात. तर आता आम्ही कबड्डी घ्यायला सुरुवात करतो. चला तर तुमका आम्ही दाखवतो आम्ही कशा प्रकारे कबड्डी वगैरे खेळतो. मजा आमची धमाल मस्ती.
हे बघा इकडे आता ना दहंडी करतो आम्ही. हे जमतेली काय दहंडी. कमॉन जमतेला ये झाला. हे परत ट्राय करा परत राहा परत राहा. माने हे रत्नागिरी जाऊचा. जलपरी बनव का जलपरी बनव पूर्ण. हे जलपरी बनव हे थांब राहुल बनवते ना जलपरी बनव. मंडळी आता आम्ही वेंगुर्ला बंदरवर इलेले असो कायाकिंग करूसाठी. तर हे आमका गाईड करतले ज्यांचं नाव असा राजू केळुसकर. ते आमका गाईड वगैरे करतले कशा आमच्या बोटीचं नाव. ओके नवाबाग कायक्स म्हणून इथं वेंगुर्ला बंदरच्या इथं असा. तर आता आम्ही कायक्स मध्ये बसतला आणि कायाकिंग करतला. तर आम्ही आता 3 जण कायाकिंग करतला. ते माझे मित्र असत. तर आता ते सेफ्टी जॅकेट वगैरे घालतात. तुम्ही सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सेफ्टी असतात. त्याच्यामुळे सेफ्टी जॅकेट घालू कसं आहे आपल्या. तर ते आपल्याला आता इंट्रोडक्शन देतले कशा प्रकारे कायाकिंग वगैरे करायचं होता ते आपल्याला सांगतात माहिती सांगतात. तर आपण आधी बघूया. ओके सांगा. पॅडल ही बाजू आपल्याकडे ओके अशी गाडी चालवते तशी हात पकडा सर्वांनी. आपण डाव्या साईडने जर जाऊचा असला बोट घेऊन उजव्या साईडने 2दा असं ओलवचा असा आणि उजव्या साईडने जर जाऊचा असा डाव्या साईडने 2दा ओलवता. जेव्हा आपली बोट एका रेषेत येतात तेव्हा दोन्ही बाजू असं चाललेलं असतात सरळ बोट चालत राहते. आणि समजा तुमका आता बोट फास्ट पडता अशी वाटली तर आपलं पॅडल असं रिवर्स फिरवायचो आणि पाणी असा उलटा फिरवायचा ढकलायचा काठी ढकलायचा. पाण्या ढकलल्यानंतर बोट आपली ब्रेक लागल्यासारखी होता. आणि समजा तुमचं बॅलन्स जर जायचं असलो तर तुम्ही काय करायचं बसान राहावं एका बाजूला. बसान राहला तर तुमचं बॅलन्स खाली पडायचं नाही. आणि तुम्ही लाईफ टाईम एकदा अनुभव घ्या. ओके आपल्याला मस्त माहिती सांगलाय. काकांसारखं जर गाईड भेटलं तर आमका नक्कीच कसली भीती नाही टेन्शन नाही. काका आपल्या सोबतच असतले. तर तुमका कोणा कायाकिंग जर करूचं असत तर मी तर नंबर वगैरे त्यांचं देतच. चला मग चला आता आपण सुरुवात करूया वेळ न घालवता. चला आता मी मजा घेण्यासाठी चाललो राईडची. चला मी पूर्ण भिजलेलो होते आंघोळ वगैरे केलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण भिजाक झाला. आणि तसेच आम्ही आता कायाकिंग करू केलो. तर हे बघा काका कशा प्रकारे गाईड करतात ते आमका लेफ्ट राईट. तर हे बघा आता आपण कांदळवनात घुसतो. आता वेंगुर्ल्याचे कांदळवन चालू झालेला. बघू आमचं नशीब चांगलं असतं तरच आमका पानमांजरा बघू भेटलेली आहेत. तर बघूया आता पानमांजरा दिसतात की नाही ते. आणि तसं इथं आपल्याला विविध प्रकारचे पक्षी पण बघू भेटतात. तर बघूया. कांदळवनची झाडं आहेत ना ती सुनामी सारखी जर मोठे तुफान जर इला तर हे गाव वाचवण्यासाठी मदत होता. पाण्याचा प्रवाह कमी करता. निसर्गाची अशी देण आपल्या कशा प्रकारे देण असतात. एका तोडूच्या डिब्यान असा म्हणजे चंदन सारखं एका कलम लागा शकता. चंदन तोडल्यानंतर जो कलम लागतात ना तसं ह्या मँग्रोव तोडल्यानंतर कलम लागा शकता.
जबरदस्त आहे ना. कुठचे तुम्ही? इथले जा, काय टेन्शनच नाही. कधी पण यावा, कधी पण जावा. तर मंडळी आमचं आता वेंगुर्ला फिरान झालेला, मस्त अंघोळ वगैरे झालेली आहे करून, मस्त मजा घेतलं. तर आपले मित्र पण इलेले आहे. तर मित्राक मी विचारतोय का पण कसा वाटला वगैरे. पहिली वेंगुर्ला इल्यानंतर मस्त एकदम भारी फील वाटलो. आणि पहिली स्टार्टिंगला आपल्याला मस्त बीचचा अनुभव भेटलो. कायकिंगचा अनुभव हा आमचा मस्त झालेला. तावडे मी आणि मैत्री होतो कायकिंगला. इकडे पहिल्यांदाच कायकिंग चालू झालं. आता पहिलं खवण्याला होतं, त्याच्यानंतर आता इकडे चालू झालं. बघू शकता तुम्ही कशा प्रकारचं कायकिंग आहे इकडे. या प्रकारे आणि इकडे पूर्ण बंदर आणि कांदळवन पुढे आहे. त्या कांदळवनमध्ये पण डोला नेता येतात तिकडे, ते नेतात तिकडे आणि इकडे पण ते नेतात. आणि रेट पण एकदम व्यवस्थित आहे, सगळ्यांना परवडेल. संध्याकाळचा तिकडे मच्छी मार्केट ओपन होतं, त्यामुळे तुम्हाला फ्रेश मच्छी मिळते तिकडे. तुम्हाला जावं लागतं. त्यासाठी आता आम्ही मच्छी मार्केट आता आम्ही मच्छी पाहायला चाललो. तुम्ही बघू शकता पुढे आता मच्छी कशी असणार आहे ती. तर आता आपण काय जातो बंदर नेक्स्ट प्लॅन काय? मच्छी घेऊची हा. मच्छी बघा घेऊया ना रे, ती बोलतात घेऊया. येस, तर दादाने आता परमिशन दिलेली आहे म्हणजे मच्छी घेऊची आहे आणि वैरिक करूक लावची आहे मच्छी. तर आता आपण मच्छी मार्केटमध्ये जाऊया आणि फ्रेश मच्छी घेऊया. तर चला आता डायरेक्ट आपण मच्छी मार्केटमध्ये चला. तर हे बघा, या वेंगुर्ल्याचा मच्छी मार्केट असा. तर काय घ्यायचं? फक्त कोलंबी घ्यायची ना. दादा बघूया म्हणतो, म्हणजे 10 करायचे लहान हा. सुट्टी करून काय माहिती कशी आहे कोलंबी काकी? अरे बघा, आता आम्ही कोलंबी घेतो. ए पडते 3 किलो हा. किती घेतो? पडते किती सांगला? 3 किलो. चला 3 किलो कोलंबी आम्ही घेऊन जातो. 700 रुपये किलो. एक वेगवेगळी पिशवी दिली तर बरं. हां बरोबर. नेतो अर्धे कुडा अगर ते सांगून देऊ. एवढा मार्ग अर्धे मागे काही कोणकोणते आहेत? हे कोणते आहेत मासे? सरंगे, सरंगे, माकले, मोठी खापरे बापरे म्हणजे आपल्या सगळ्या माहिती आहे. मोरी होतं मोरी घे. तोपर्यंत आपण बाकीचं मच्छी मार्केट बघूया जरा काय काय असं. बघा इथं सगळी मच्छी मार्केट, पूर्ण वेगवेगळ्या मच्छी मार्केट आहे. हे बघा एवढी गर्दी आहे बघा संध्याकाळची. इकडे मच्छी वगैरे भेटतील. आपल्या फ्रेश मच्छी घ्यायची आहे तर घेऊ शकतो आपण इकडून. काकी काकी कोणकोणते आहेत मासे? सुरमैया, सरंगोआ. काकी तुझं नाव काय? माझं राधिका लोणे. राधिका लोणे. हे बघा काकी मच्छी आणि इथले फ्रेश आहे. संध्याकाळची मच्छी मस्त फ्रेश आहे. तर हे बघा सुरमई काकी कशी आहे? सुरमई 600 रुपये किलो. सुरमई 600 रुपये किलो आहे. अजून कोणकोणते आहे? सरंगे 600 रुपये किलो. सरंगे 600 रुपये किलो. कोलंबी काकी कशी आहे? कोलमी 200 रुपये किलो, 150 रुपये किलो. अच्छा. तर हे बघा आपण इथं वेंगुर्ल्यात फ्रेश मस्तपैकी मासे घेऊ शकतो. काकीकडे येईल असेल मी नक्की मासे घ्यावा, मस्तपैकी फ्रेश मासे. हो चला आम्ही दुपारी इलेलो फिराण वगैरे सगळा झाला. काय म्हणता? अरे बाबा बोट दिली ना तर मालक स्वतःच बसतो. अच्छा तुम म्हणजे लिलाव कधी? लिलाव ना मालवणाक लिलाव होय नाही. होय लिलाव नसता. होय लिलाव करणार ना होय स्वतः सगळी आपली स्वतःच विकतं. सातपुरीची हो. चला काकी येत आहे. हे कसे किलो? चला बघूया यांचा काय झाला, जेवण वगैरे झाली काय बघूया. ही 700 रुपये. तरी बघा या आजीकडून आम्ही आता कोलंबी घेतलेली साफ करून घेतो. ते बघा कशी साफ करतात. ती बघा ही बघा, हे बघा ही साफ करतात.
तर म्हणजे आम्ही आता वेंगुर्ला फिरा केलेला खूप बराच सगळा फिरान झालेला. तर आपलं कॉलेजचा मित्र भेटलेला आपलं माझ्याच क्लासमधला साई बोलेकर म्हणून तो आपल्या भेटलेला. अचानक आमची भेट झालेली आहे. काय फिरा का अरे चल ना मग घेतो कोणाकडे काय तो चल मग कॉलेजमध्ये भेटा. तर हे बघा आता आम्ही वडापाव घेतो. आमका जाम भूक लागलेली आहे तर आता आम्ही इथं वडापाव घेतो. तोपर्यंत बाकीचे मच्छी वगैरे तिकडे साफ करून घेतात. म्हटलं आम्ही आधी वडापाव खाऊन घेऊ मग याचं मग बघूया. फिरायला झालेला आणि आम्ही फिश घेतलेले म्हणजे सुंटा घेतलेले आहेत. आता घरी मस्त फ्राय करणार चिली करणार. हे आपले सगळे शेफ इकडे आहेत आपल्याकडे. मस्त मजा मस्ती केली. आपल्या भावासारखे आहेत सगळे लहान भावासारखे. आता थोडी एक गाडी आमची पुढे गेलेली आहे. आम्ही आता पाटणं जातो. तर आता आम्ही निघतो. तर मंडळी आजची धमाल मस्ती खूप भारी होती आणि खूप मजा वगैरे केला आम्ही. आणि आता आपण फायनली पुन्हा आपल्या हॉस्टेलला येलेले असं जा म्हणजे स्वप्न सागर बॉयज हॉस्टेलला. तर आता दादा विचारूया आणि चिनूक पण विचारूया कसा वाटला आता. एकदम मस्त. जाताना काही टेन्शन नाही. एकदम आपलं माने खायचं गेलो. हा एक मेन म्हणजे ड्रायव्हिंगचं काम ड्रायव्हिंग आमका इतके पण माहित नव्हतं. हे ड्रायव्हिंग इतके मस्त चालवलं गाडी. एक नंबर जजमेंट होता. आणि सगळे व्यवस्थित जाऊन व्यवस्थित जाऊन येलो. अचानक भयानक कार्यक्रम झालेलो होतो. काही पहिले म्हणजे आपण आधी शिरोड्यात जायचं ठरवलेलं. नंतर आपलं प्लॅन नंतर अचानक गाडीतच ठरलं पडते वेंगुर्ला प्लॅन केलो. अचानक आमचा सरप्राईजच देऊन टाकलाय. आणि शिरोड्याकच जायचं होता मेन म्हणजे. नेक्स्ट प्लॅन आम्ही करू. तर आता आपण नेक्स्ट प्लॅन पण करतलो. आम्हाला शिरोड्याला भेटू आपण सगळे. नेक्स्ट आपण शिरोड्यात जातलो. आणि आमच्या पूर्ण बॉयजच्या ग्रुप पण दादा खूप खूप थँक्यू. दादा आपल्या खूप सपोर्ट केला ना. आणि नंतर पण दादा आपल्या घेऊन जातो फिरा. तर आजचा व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. चला तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओ. चला बाय बाय. बाय बाय.